आज आपण गावाकडील पद्धतीने मटण बनवणार आहोत. आम्ही शेतात नेहमी याच पद्धतीने बनवतो. अगदी कमी मसाल्यात पण झणझणीत. नमस्कार, मी ललिता आपल्या सर्वांचं स्वागत करते कुकिंग विथ ललिता नंदाळे या खानदेशी कुकिंग चॅनलमध्ये. मटण न मुरवता डायरेक्ट बनवायचं आहे. शेतात सर्व साहित्य अवेलेबल नसतं म्हणून ही पद्धत ट्राय केली होती. पण एवढं अप्रतिम बनतं मटण की ताट चाटून पुसून फस्त करणार. एका कढईत तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की त्यात 1 स्टार फूल, 4 ते 5 लवंग, 1 इंच दालचिनीचा तुकडा, 5 ते 6 मिरे, 4 ते 5 छोट्या आकाराचे तेजपत्ता घालून घ्यायचे आहेत. तेलात 1 ते 2 मिनिट परतवून घ्यायचं. त्यात बारीक कट केलेला कांदा घालून घ्यायचा. कांदा तेलात चांगला परतवून घ्यायचा, सोनेरी लालसर कलर येईपर्यंत. कांदा परतला गेला की त्यात अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धनेपूड घालून घ्यायची आणि तेलात सर्व परतवून घ्यायचं. अर्धा कप पाणी घालून हळद धनापूड शिजवून घ्यायचे आहे. पाणी पूर्णपणे आटू द्यायचं, तेल वेगळं होईपर्यंत. आता त्यात धुवून घेतलेलं मटण घालून घ्यायचं आहे. मटण तेलात चांगलं कलसवून घ्यायचं. मटण शिजण्यासाठी चवीपुरतं मीठ घालायचं. पुन्हा एकदा मटण मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून आंगच्या पाण्यात शिजू द्यायचं. झाकण ठेवलेल्या ताटात 2 ग्लास पाणी घालून घ्यायचं, म्हणजे मटण शिजत असताना पाणी पण गरम होतंय. मटण आंगच्या पाण्यात शिजत आहे तोपर्यंत वाटण तयार करून घेऊ. त्यासाठी 1 कांदा उभा कापून घेतलेला आहे. कांदा लवकर परतला जावा म्हणून काप थोडे बारीक असू द्यायचे. 1 इंच अद्रकचा तुकडा साल काढून कट करून घ्यायचा आहे. 4 हिरव्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत. मिरच्या मीडियम स्पायसी आहेत. मिरची फक्त वाटणसाठी वापरत आहे, नंतर मसाला पण ऍड होईल म्हणून कमी स्पायसी मिरची वापरायची आहे. सर्व साहित्य एका कढईत घालून घ्यायचं. 1 लसूण कांडी सोलून घ्यायची आहे. सर्व साहित्य भाजून घ्यायचं आहे. मी बिना तेलातच भाजते, नंतर वाटण तेलात परतणार आहोत म्हणून. कांदा सोनेरी लालसर होईपर्यंत सर्व साहित्य भाजून घ्यायचं. भाजून झालं की मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं. थोडं थंड होऊ द्यायचं. त्यात कोथिंबीर घालून घ्यायची आणि दळून घ्यायचं. कोथिंबीरमुळे ग्रेव्हीला टेस्ट आणि कलर दोन्ही उत्तम येतात. मिक्सरच्या भांड्यात भाजलेलं खोबरं घालून घ्यायचं आणि व्यवस्थित बारीक दळून घ्यायचं. हवं तर थोडंसं पाणी ऍड करून दळायचं. असं म्हणतात की मटण कुकरमध्ये शिजवलं तर त्याची टेस्ट ग्रेव्हीमध्ये पूर्णपणे उतरत नाही. म्हटलं मग कढईतच शिजवून घ्यावं. मटण आंगच्या पाण्यात शिजत आहे, पण तेवढं पाणी शिजण्यासाठी पुरेसं नाही, म्हणून ताटात गरम करायला ठेवलेलं पाणी घालून घ्यायचं आहे. मटण शिजलं की नाही ते व्यवस्थित बघून घ्यायचं. आता मटणाला फोडणी देऊन घ्यायची आहे. मटणाची ग्रेव्ही तयार करून घ्यायची. त्यासाठी एका कढईत तेल घालून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे घालून घ्यायचे. जिरे तडतडले की त्यात काळा मसाला घालून घ्यायचा. मसाला तेलात परतला गेला की अर्धा कप पाणी घालून घ्यायचे आणि मसाल्यातून तेल वेगळं होईपर्यंत शिजवून घ्यायचं. मिक्सर मधून दळून घेतलेलं वाटण घालून घ्यायचं. चांगलं मिक्स करायचं. सतत हलवत वाटण परतवून घ्यायचं आहे. वाटण मधून तेल वेगळं होऊ द्यायचं. त्यात शिजवलेलं मटण घालून घ्यायचं आहे. अर्धा ग्लास गरम पाणी घालून घ्यायचं. आवश्यकतेनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगली उकळ फोडून घ्यायची आहे. ग्रेव्हीमध्ये मटण गदगद शिजू द्यायचं, म्हणजे ग्रेव्हीमध्ये मटणाची टेस्ट पूर्णपणे उतरेल. आजची भाजी अगदी कमी साहित्यात बनवलेली आहे आणि सोपी देखील आहे. नुसतं पिवळं मटण खाल्लं तरी फार छान लागतं. तोंडाला चव येईल इतकं भन्नाट बनतं. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून कळवायला विसरू नका. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.